नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. पद्म पुरस्काराच्या बाबतीत तरी गेल्या काही वर्षांपासून दावे प्रतिदावे झालेले आहेत. त्यांना त्याचं राजकारण हा सुद्धा स्वतःमध्ये एक चर्चेचा वादाचा विषय ठरलेला आहे. आणि पद्म पुरस्कार ज्या लोकांना मिळालेले ते पाहता अनेकदा पद्म पुरस्कारांची त्याचा मान कमी होत चाललाय का असा सुद्धा मुद्दा उपस्थित झालेला आहे. पण भारतरत्नच्या बाबतीत अजून तरी इतकी हार्श टीका झालेली नाहीये. मान्यवरांनाच मिळालेल्या आहे त्यांच्या क्षेत्रामधल्या. पण आता त्यालाही पुन्हा एकदा राजकारणाचा भाग भारतरत्न होईल का असं वाटण्याजोगी स्थिती निर्माण झालेली आहे. त्याला ताजं उदाहरण ठरलेलं आहे भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांपैकी एक असणारे तेज हजारिका, ज्यांनी भारतरत्न स्वीकारायला नकार दिलेला. भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न नुकताच जाहीर झाला. तो स्वीकारायला त्यांच्या कुटुंबियांनी नकार दिलेला आहे आणि त्याला कारण त्यांनी दिलेलं आहे ईशान्य मुळात भारतामध्ये जो नवीन नागरिकत्व सुधारणा विधेयक येणार आहे, जो कायद्यात रूपांतर होईल, त्याला ईशान्य भारतीयांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. त्या बाबतीत तोच मुद्दा पुढे घेऊन हजारिकांनी सुद्धा त्याला विरोध दर्शवलेला आहे. हा चर्चेला विषय घेऊन जाण्यापूर्वी कोणते मुद्दे त्यामुळे उपस्थित होतात तो आपण विषय घेणार आहोत. हे मुद्दे पाहूयात आपण आधी. तेज हजारिका भारतरत्न नाकारून पुरस्काराचा अपमान करतायत का, हा आपला पहिला प्रश्न आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर परवानगी घेतली जाते की हे पुरस्कार आम्ही देणार आहोत, त्यातून हे पोस्ट्युमस म्हणजे मृत्यूपर्यंत असा हा पुरस्कार आहे. भूपेन हजारिकांचा सन्मान नाकारण्याचा नैतिक अधिकार तेज हजारिका किंवा त्यांच्या कुटुंबियांना आहे का? हा पुरस्कार एका अशा व्यक्तीला आहे ज्याच्याशी तुमचा नातेसंबंध आहे, त्याच्या निर्णय प्रक्रियेला तुम्ही प्रभावित करू शकत नाही. भाजपनं ईशान्येतील जनमत गोंजारण्यासाठीच भूपेन हजारिकांना भारतरत्न जाहीर केला का? कारण हाच दावा, हाच आरोप हजारिकांच्या कुटुंबियांनी केलेला आहे. त्यामुळे तोही प्रश्न आपण घेणार आहोत. सरकारी पुरस्कार हे जनतेच्या प्रेमाचं की सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाचं प्रतीक आहे, हा एकदा आपल्याला विषय ठरवावा लागेल. अन्यथा पद्म पुरस्कार ज्यांच्या राजवटीत पुरस्कार दिले जातील असं मानलं जाऊ लागेल उद्या की काँग्रेसची राजवट आहे, मग ही सगळी पुरस्कार मिळालेली मंडळी काँग्रेसची आहेत, भाजपचं आहे, ही सगळी भाजपची आहेत. या पातळीला आपण पुरस्कारांना नेणार आहोत का, की जो आपल्या सगळ्या भारतीयांतर्फे दिला जाणारा एक सन्मान आहे. या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि भाष्यकार डॉक्टर विश्वंभर चौधरी, प्रसिद्ध गीतकार संगीतकार कौशल इनामदार सुद्धा आपल्यासोबत. आज वेगळे एक खास पाहुणे आपल्यासोबत आहेत. कौशल इनामदार ते गायक आहेत, त्यामुळे एक आर्टिस्टचा या सगळ्यातला काय म्हणण्याचा सूर आहे तो एक वेगळा सूर आपण ऐकणार आहोत. भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण सुद्धा आलेले मला दिसत आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा मधू चव्हाणांपासून सुरुवात करेन. मधू चव्हाणजी, हजारिकांच्या कुटुंबियांनी भारतरत्न स्वीकारायला नकार दिलाय, त्याचं कारणही आत्ताच विशद झालेलं आहे. भाजपचं या बाबतीत काय म्हणणं आहे? मुळामध्ये अशा तऱ्हेचं राजकारण करावं हे दुर्दैवी आहे. आता आपण त्या ठिकाणी आपलं हा इंट्रो सुरू करताना जे भाष्य केलेलं आहे की मग काँग्रेसच्या राज्यात काँग्रेस, आम्ही तसं म्हणणार नाही. ज्या वेळेला हा पुरस्काराची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेपासून काँग्रेसचं राज्य असो कोणाचंही असो, समाजातल्या विविध क्षेत्रातल्या मंडळींना पुरस्कार दिले गेलेले आहेत. एका दुसरा अपवाद त्याला वादाचा विषय होऊ शकतो, विशेषतः नाट्य सिने क्षेत्रातल्या मंडळींना दिल्या गेल्यानंतर. त्याबद्दल काय मला म्हणायचं नाही. पण हे त्यांच्या कुटुंबियांनी आपण जे वाक्य वापरलंय ते मी अतिशय नम्रपूर्वक सांगतो. त्यांचा अमेरिकेत राहिलेला मुलगा आहे, त्यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी कोणी म्हटलं नाही. त्यांच्या मोठ्या बंधूंनी सांगितलंय की मी तेजशी सहमत नाहीये. वास्तविक या ठिकाणी कोणाला गोंजारण्याचा प्रश्नच नाहीये. मग परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो भारतरत्न दिला तो त्यांच्या अनुयायांना किंवा त्यांना पूज्य मानणाऱ्या लोकांना पुरस्कार असं नाही आहे. ते असं काही नाही की काँग्रेसने मग श्रीमती इंदिरा गांधींना पुरस्कार दिला, तो मतं घेण्यासाठी किंवा गांधी घराण्याला पुरस्कार, तसं मी म्हणणार नाही. त्यांचं फार कर्तृत्व होतं आणि म्हणून अशा तऱ्हेचं हे कोणाच्या तरी डोक्यातून निघालेलं आहे. अशा मी एक वाक्य अतिशय जबाबदारीने बोलतोय. आता अशी काही एक टोळी आहे की ती टोळी असे विषय शोधते की ते विषय थेट मोदीजींपर्यंत नेऊन ठेवायचे, भाजपापर्यंत नेऊन ठेवायचे आणि तो एक वादाचा विषय बनवायचा. वास्तविक त्यांना दिलेला पुरस्कार हा आसामच्या जनतेचा पुरस्कार आहे, तिथली संस्कृती संगीत क्षेत्राचा पुरस्कार आहे. त्याच्यामुळे त्यांना गोंजारण्याचा विषयच येत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की हा पुरस्कार न स्वीकारणं हा त्यांच्या कुटुंबियांचा विषय नाही का त्यांच्या मुलांनी तारे तोडलेले आहेत अमेरिकेमध्ये राहून या ठिकाणी. आणि म्हणून माझी अशी मी कोण विनंती करणार आहे त्यांच्या कुटुंबियांना, मी इथे महाराष्ट्रात बसलोय, याचं कोणी राजकारण करू नये. एका अतिशय महनीय व्यक्तीला हा पुरस्कार दिलेला आहे, त्यांनी तो आदरपूर्वक स्वीकारावा अशी सर्वांची इच्छा आहे. बरं, मी एक चर्चेला सूर प्राप्त करून देण्यासाठी एक पॉइंट सेट करण्यासाठी मधू चव्हाणांकडे मी गेलो होतो. मी आता रत्नाकर महाजनांकडे जातोय. महाजन सर,
भारतरत्न हा पुढचा भाग येतो. मुळात या विधेयकाला काँग्रेससह विरोधी पक्ष विरोध करतात, कारण याच्यामध्ये मुस्लिम बाजूच्या राष्ट्रांमधील मुस्लिमेतर नागरिकांचा प्रामुख्यानं त्यांना बोलवणं, त्यांच्यासाठी हे प्रावधान आहे की ते भारतात आश्रय घेऊ शकतात किंवा आलेले असतील तर त्यांना नागरिकत्व मिळू शकतं. आणि विरोधकांची मागणी की याच्यामध्ये नेपाळ, श्रीलंकेसारख्या देशातल्या मुस्लिमांचाही विचार व्हावा, जो अजून तरी पारित होताना दिसत नाहीये मुद्दा. त्या पार्श्वभूमीवरती आता याला वेगळं वळण लागतंय. मग काँग्रेसचं काय म्हणणं आहे? काँग्रेसचं या पुरस्काराच्या बद्दल काही म्हणणं असायचं कारण नाही, पण या प्रकरणी भूपेन हजारिका यांच्या मुलांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि असं दिसतंय की त्या कुटुंबामध्ये याबद्दल बहुतेक मतभेद आहेत. पण ते ठीक आहे, तो त्यांचा अधिकार किंवा त्यांनी केव्हा काय बोलायचं, त्यांनी केव्हा काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला कुणाला नाही. हे जे नागरिकत्व विधेयक आहे त्याच्यामध्ये संघ परिवाराचा पूर्वग्रह दूषित असा दृष्टिकोन दिसतो. सबंध ईशान्य भारत म्हणजे देशाच्या विरोधी कारवाया करण्याचा एक विभाग आहे आणि परदेशी नागरिकांनी हा इतका हाऊसफुल झालेला आहे की आता त्यांचं क्लिन्सिंग केल्याशिवाय भारताची राष्ट्रीय एकात्मता साधताच येणार नाही, अशा प्रकारची काहीतरी मांडणी ते आजपर्यंत करीत आलेले आहेत. त्यातून हे निर्माण झालेलं आहे. बरं, आता गंमत अशी आहे की हे सांगताना काय सांगतात बरं, की हिंदूंना भारत सोडून दुसरा कुठलाच देश नाही, म्हणून मग फक्त हिंदूंना. अरे म्हणजे आजच्या जगामध्ये जिथं ग्लोबल विलेजच्या गप्पा मारल्या जातात तिथं हिंदूंना जगात भारत सोडून दुसरा कुठलाच देश नाही असं म्हणायचं. आणि दुसरीकडं संयुक्त राष्ट्रसंघानं स्थलांतरितांविषयी जे धोरण जागतिक सहमतीने स्वीकारलेलं आहे त्याला सुद्धा संमती द्यायची. ह्याच्यातला विरोधाभास, ह्याच्यातला दुतोंडीपणा आपल्या लक्षात येत नाही का? बरं, म्हणजे जगामध्ये दोन प्रकारचे, एक तर स्थलांतर आहे, त्या देशांतर्गत परिस्थिती किंवा वाईट परिस्थिती यांच्या परिणामी होणारं स्थलांतर आहे, आणि दुसरं जी काही युद्ध लढाया वगैरे होतात त्याच्यातून होणारं स्थलांतर आहे. आता हिंदू म्हणून घेणारे जे लोक आहेत ते कामाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं शतकानुशतकापासून इतर देशात सगळीकडे जातातच आहेत. म्हणून ते जिथं गेले तो त्यांचा देश नाही असं ते तरी म्हणतात का? उलट अमेरिकेमध्ये जाण्याची एकदा संधी मिळाल्यानंतर तिथलं नागरिकत्व मिळण्यासाठी धडपड कोण करत असतं? प्रश्न उरतो पॉलिटिकल असायलमचा. तर हा पॉलिटिकल असायलम नावाचा जो राजकीय आश्रय या नावाचा जो प्रकार आहे त्याच्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं तयार केलेली एक नियमावली आहे आणि त्या नियमावलीला अधीन राहूनच हे निर्णय देश घेत असतात. अशा परिस्थितीत, इतक्या अशा एकमेकांशी संबंधित अशा परिस्थितीमध्ये फक्त शेजारच्या देशामधील किंवा अन्य देशामधील हिंदूंनाच फक्त इथं प्रवेश मिळेल असं म्हणायचं, आणि प्रत्यक्षात 40 लाख नागरिक हे कुठल्याच देशाचे नागरिक नाहीत अशी परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. तेव्हा या प्रश्नावरून सबंध ईशान्य भारतात अशांतता पसरलेली आहे. यांच्या स्वतःच्या पक्षाच्या लोकांनी राजीनामे दिलेले आहेत, प्रमुख नेत्यांनी त्याचे पडसाद उमटले. ईशान्य भारतामधल्या भाजपमध्ये सुद्धा उमटलेले आहेत आणि तिथले स्थानिक पक्ष तर याबद्दल आंदोलन करतातच आहेत. त्यांचं म्हणणं आहे की असा लोंढा जर का आला, मग तो कोणत्याही धर्माचा असो, तो आमचं फॅब्रिक, आमचं सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय हे वस्त्र उसवून टाकेल. मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर आपण आतापर्यंत सिटीजन अमेंडमेंट बिलच्या अनुषंगाने चर्चेचे काही मुद्दे पाहिलेले आहेत. आपल्याला भारतरत्नच्या पुरस्कार वापसीच्या या सगळ्या राजकारणाकडे, या सगळ्या परसेप्शनकडे आपल्याला घेऊन जायची चर्चा, कारण ती चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा एबीपी माझा. भारतरत्नचा अपमान का करता हा विषय घेऊन आपण ही चर्चा सुरू केलेली. मी जातोय आता कौशल इनामदार यांच्याकडे. कौशल, हा विषय जरी भारतरत्न भूपेन हजारिका, त्यांचे पुत्र तेज हजारिका अशा अर्थ नसला तरी हा त्याच्या पलीकडे जाऊन देशाच्या सरकारनं देश म्हणून देण्यात आलेल्या पुरस्कारांच्या मानहानीबद्दलचा मुद्दा आहे. एक उदाहरण घेऊन मी तुमच्याकडे प्रश्न घेऊन येतोय. काही वर्षांपूर्वी एका गायिकेनं एका राजकारण्याच्या कवितांचं वाचन केलं होतं. त्यासाठी त्या मुळात मोठ्या गायिका आहेत, पण एका राजकारण्यांच्या कवितांचं सुद्धा वाचन केलं म्हणून त्यांना एखादा विशिष्ट पुरस्कार कसा मिळाला ही अजूनही छुपी टीका आजही त्यांच्यावरती होत असते. आणि अशीच टीका हा माणूस त्यांचाच होता, हा काय असाच होता, याने अशाच प्रकारे मिळवलं, अशा प्रकारे सुद्धा म्हटलं जातं.
आज हे सगळं ह्याची लागण भारतरत्नपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. तेच हजारिका म्हणतात की आमच्या भाजपच्या ईशान्य भारतातल्या व्होट बँकेला मॅनिप्युलेट करण्यासाठी, तिथल्या लोकांमध्ये भूपेन हजारिकांचं नाव वापरण्यासाठी हा पुरस्कार दिला जातोय. एक कलाकार म्हणून या आरोपांकडे, या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? दोन गोष्टी आहेत याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे हा पुरस्कार वापरून तिकडच्या जनतेला लुभावण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा जो आरोप आहे ना, त्याच्यात मला एका आपल्या सारख्या डेमोक्रेसीमध्ये फारसा अर्थ वाटत नाही. कारण इथे आपल्याला गृहीत धरलं पाहिजे की आपला समाज हा छोट्या मोठ्या प्रलोभनांना काही बळी पडणारा नाहीये. समाज अत्यंत शहाणा आहे, त्यांना बरोबर कळतं. समजा भारतरत्न त्यासाठी दिला असेल तर ते इलेक्शनमध्ये त्यांचं उत्तर देतील. त्यामुळे हा त्याच्यासाठी प्रलोभन म्हणून हा पुरस्कार दिला जातोय आणि मग त्याचा तसा आरोप करणं मला फारसं त्याच्यात तथ्य वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही पुरस्कारावर उलट्या सुलट्या चर्चा होतातच, पण एक आपण मानलं पाहिजे की जे प्रत्येक स्पर्धेला खरं आहे आणि आपण ते धरून चालतो की क्रिकेटमध्ये अंपायर्स डिसिजन इज फायनल किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये जजेस डिसिजन इज फायनल. तर हे एकदा तुम्ही ठरल्यावर मग त्याच्यावर वाद घालण्यात मला तसा फारसा अर्थ दिसत नाही. समजा एखाद्या गायिकेला मिळाला असेल पुरस्कार, ती एरवी गायिका चांगली असेल आणि गायक मोठा असेल किंवा कलाकार तो मोठा असेल आणि तो चांगलं काम असेल, तर त्या कारणासाठी त्याला पुरस्कार दिला जाऊ शकतो. शेवटी काय आहे की याचं जेव्हा शेवटी अंक तुम्हाला मिळणार असतो पुरस्कार, तेव्हा तुम्ही तो घ्यायला तयार असता का नाही, एवढाच तो प्रश्न आहे. बरं, मी विश्वंभर चौधरींकडे जातो. विश्वंभरजी, त्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे कौशल पूर्ण करा. हॅलो, कौशल पूर्ण करा. मला एक गोष्ट मला आणखीन एक नमूद करायची की या भारतरत्नामध्ये थोडासा आपण सिक्वेन्स बघितला घटनांचा, म्हणजे अख्खा घटनाक्रम बघितला, तर हे जे सिटीजनशिप अमेंडमेंट बिल आहे ते लोकसभेत 7 जानेवारीलाच पास झालेलं आहे. त्याच्यानंतर 27 जानेवारीला जेव्हा हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तेज हजारिकांनी त्याचं स्वागत केलं होतं मुळात. आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की हा पुरस्कार म्हणजे माणुसकीचा आणि भारताच्या एकूण सिक्युलर व्यक्तिमत्वाचा किंवा काय म्हणतो आपण त्याला, सिक्युलर वृत्तीचा आणि वैविध्याचाही विजय आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि मग त्याच्यानंतर आता त्यांनी जे शब्द वापरले भारतरत्न पुरस्कारासाठी, ते म्हणले की इट वॉज अ डिस्प्ले ऑफ शॉर्ट लिव्ड चीप थ्रिल्स. बरं, मला असं वाटतं की कुठलाही पुरस्कार परत करणं किंवा त्याच्यावरचं राजकारण करणं हे चेस बोर्डवर क्रिकेट खेळण्यासारखं आहे. ज्या मैदानावर लढाई करायची त्या मैदानावरती झाली पाहिजे. समजा तुमची पॉलिटिकल लढाई असेल तर ती पॉलिटिकल बॅटल ग्राउंडवर झाली पाहिजे. पुरस्कार हा काही त्या याचा विषय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जे स्वतःचं नाही ते परत कसं करणार तुम्ही? हा मुद्दा मी येतोय. मी कौशल हा मुद्दा मी घेतोय, हजारिकांना मी तुमच्याकडे येतो, पण हा मुद्दा तुमचा महत्वाचा आहे की हा पुरस्कार मिळाला होता भूपेन हजारिकांना. मुळात पोस्ट्युमस मृत्यूपरांत पुरस्कार द्यावा का हा वेगळा वादाचा विषय, पण एकदा दिल्यानंतर त्या परिवाराला फक्त नातेसंबंध सोडलं तर त्या व्यक्तीसाठी निर्णय घेण्याचा अधिकार मानावा का? आणि त्यातही भारतरत्न सारखा पुरस्कार देताना ही चर्चा घेण्यापूर्वी हे मी कन्फर्म केलेलं आहे की पुरस्कार घेणाऱ्या व्यक्तींना, जे थेट घेणारे असतात, त्यांना विचारलं जातं की आम्ही हा पुरस्कार जाहीर करतोय. तिथे एका नैतिकतेचा, सभ्यतेचा तो भंग ठरेल. मी आता विश्वंभर चौधरींकडे जातो. विश्वंभरजी, तिन्ही बाजू तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत, तुमचं मत? नाही, पहिलं असं आहे की आपण राष्ट्रगीत किंवा राष्ट्रचिन्ह यासारखं काही भारतरत्न असं समजायची काही आपण गरज नाही. त्याला आपण नाहक आजच्या प्रखर राष्ट्रवादाशी वगैरे जोडण्याचं काही कारण नाहीये. कारण की राष्ट्रगीताचा अवमान करणं, राष्ट्रचिन्हाबद्दल बोलणं याला राष्ट्रद्रोह असतो. तो भारतरत्न नाकारणं हा काही राष्ट्रद्रोह नाही, हे मला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. अशासाठी की लगेच उद्या टोळ्या उठून सुटून कसा हा राष्ट्रद्रोही आहे वगैरे उद्या त्याला आपल्या फेसबुकवर आणि याच्यावरती येणार आहे, म्हणून मला ते पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. दुसरं मला असं सांगितलं पाहिजे की कौशल्य यांनी जे सांगितलं की राजकारण तिथे आणू नये, तर तसं नाहीये ते.
हजारिकांचा मुलगा राजकारण आणत नाहीये तिथे. मोदींनी भारताचं राजकारण तिकडे नेले, हे लक्षात घ्या. म्हणजे हा सल्ला हजारिकांच्या मुलांना असेल तर तो चुकीच्या जागी गेलेला आहे. तो मोदींना पाहिजे की प्रत्येक गोष्टीला पॉलिटिसाइज करू नका, आणि ते होत आहे. प्रसन्न हा सरळ सरळ एक सौदा होता की ज्याच्यामध्ये भारतरत्नाचा आवळा द्यायचा आणि कोहळा काढायचा. आता त्या नागरिक बिलाच्या बद्दल माझी वेगळी मत आहेत, मी त्याच्यावर नंतर बोलीन. पण हा एक सौदा, ही जी ह्या जोडगोळीला सवय लागली की कोणती गोष्ट सौद्यातून पाहायची. ते गुजराती प्रकरण जे आहे ना की सौदेबाजी, मग आता तू हे घे मग मी तुला देतो, हे त्यातून झालेले. हे मला हजारिकांच्या मुलांनी जे लिहिलं त्याच्यावर मला जे काही ज्ञान होतं ते असं आहे. आता मुद्दा त्याच्या पुढचा आहे. आता माझा देश, माझी देशाची व्याख्या, मोदींची व्याख्या वेगळी आहे देशाची. माझ्या देशातले लोक म्हणजे माझ्या शहरातले मारवाडी लोक हे जेव्हा त्यांच्या गावाकडे जातात, कुठे चाललात असं जर विचारलं तर ते म्हणतात मी देशावर चाललो. तर माझा गाव हाच माझा देश असतो. हा खरं आपला राष्ट्रवाद आहे, भारतीय राष्ट्रवाद. यांचा राष्ट्रवाद चतुःसीमांनी भारताच्या या सीमा आणि त्याच्या विरुद्ध पाकिस्तान, हा यांचा राष्ट्रवाद आहे. त्यामुळे भूपेन हजारिकांच्या मुलांनी असं काही केलं का की देशाची अप्रतिष्ठा होईल, तर ते अजिबात केलेलं नाही. उलट मी असं म्हणणार की जर असा जर संघर्ष असेल की व्यक्तिगत माझ्या वडिलांना पुरस्कार, त्याच्या विरोधात माझ्या भागातल्या प्रचंड जनसंख्येचं जे काही अस्तित्व आहे त्याबद्दल, तर त्यांनी योग्यच निवड केली असं आपल्याला म्हणलं पाहिजे. आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे की या काळात जेव्हा पुरस्कारांसाठी लोक अक्षरशः लाळगोटेपणा करतात, तो मुलगा उभं राहून सांगतो की माझ्या नॉर्थ ईस्ट साठी मी हा पुरस्कार नाकारतो. ठीक आहे, या मुद्द्यावरती मधु चव्हाणांना बोलायचं आहे, त्यांच्याकडे मी जाईन. पण विश्वंभर चौधरीने 2 मुद्दे मांडले, ते आपण पुढे घेणार आहोत. त्याच्यासाठीच मी मधु चव्हाणांकडे जाणार आहेत. पण त्याच्यामध्ये मधु चव्हाणांनी 2 मुद्दे मांडले. एक म्हणजे आवळ्यातून कोहळा काढला, याच्यामध्ये एक गृहीतक आहे हा सरकार, जो तेज हजारिकांनी सुद्धा मुद्दा मांडलेला आहे. असा काही पुरस्कार दिल्यानं, समजा पॅकेज दिल्यानं त्या राज्याला किंवा तिथल्या एखाद्या मोठ्या माणसाला, म्हणजे सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिल्यानं म्हणून इथला मराठी मतदार वर्ग मोटिवेट होतो का एखाद्या पक्षाकडे जाण्यासाठी? अशा कुठलंही गृहीतक हे स्वतःमध्ये तरी योग्य आहे का? त्यामुळे विश्वंभर चौधरींचं हे विधान जे की तेज हजारिकांनी वेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे आणि ज्याची मांडणी करण्याचा सुद्धा प्रयत्न होतो, त्याबद्दल आपण घेऊन जाऊयात. त्याबद्दल मधु चव्हाण आणि कौशल इनामदारांना सुद्धा काही म्हणायचं असेल, ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. वेळ कमी नाही, प्रत्येकाला 1-1.5 मिनिट मिळेल, त्यामुळे शेवटच्या कमेंट्स तुमच्या करा. मी मधु चव्हाणांपासून सुरू करतो. मधु चव्हाणजी. नाही, असं आहे की ज्यांचं बोलणं किंवा चर्चेमध्ये ज्यावेळेला विश्वंभरचे सहभागी होतात त्यावेळेला त्यांच्या मुद्द्यावर विचार करावा, असे अनेक वेळेला त्यांचे मुद्दे असतात. परंतु या वेळेला त्यांचं बोलणं मला अतिशय त्यांच्याबद्दल आदर ठेवून वाटतो की ते मोदीजी आणखीन शहा आणि बीजेपीच्या द्वेषापोटी हास्यास्पद विधान आहे. मला माफ करा विश्वंभरजी, कारण तुमचं नेहमी बोलणं मी सिरियसली घेत असतो, त्याच्यावर विचार करतो, तुमच्या मुद्द्याचा मी पक्षात सुद्धा विचार करतो. परंतु तुम्ही कुठल्या आधारावर सांगताय की सौदेबाजी केलेली आहे? अशी सौदे, याचा अर्थ तुम्ही तिथल्या जनतेचा अपमान करतात. बरं, आता जर हजारिका जिवंत असते आणि त्यांनी तो पुरस्कार नाकारला असता, जसं पुरस्कार ऑफिसीचा रोग लागला होता 14, 15, 16 पासून या देशातल्या तथाकथित बुद्धिवंतांना, तो त्या ठिकाणी मी समजलो असतो. त्यांच्या मुलाला अधिकार काय आहे बोलण्याचा? दुसरी गोष्ट अशी की या देशातली जनता अतिशय प्रगल्भ आहे, असं कौशल इनामदार यांनी सांगितल्याप्रमाणे. कुठलंही प्रलोभन दाखवून ते गरिबी हटाव बोलल्यावर गरीब मतं देतील आणि आता देश आम्ही विकास फार केला असं एक आम्ही काहीतरी खोटं सांगितलं तर आम्हाला मतं देतील, असं काही नाही आहे. लोक अतिशय प्रगल्भ आहेत, लोक अतिशय जाणकार आहेत. आणि तुम्हाला असं म्हणायचं का विश्वंभरजी भारतरत्न पुरस्कार दिलाय त्याच्या हजारिका लायक नव्हते, योग्य नव्हते त्याच्या? आणि कुठला सौदा केलाय ते जरा सांगा की यांनी ही भारतरत्न पदवी दिल्यामुळे या पूर्वांचल प्रदेशातली ही करोडो मतं आम्हाला मिळणार आहेत आणि तिथल्या काय 25-30 असतील लोकसभेच्या जागा, त्या सर्वच्या सर्व आम्हाला मिळालेल्या आहेत. कुठला सौदा केलाय? मधु चव्हाणजी, त्यांना त्याच सौद्याच्या अनुषंगाने म्हणायचं होतं जो की आरोप तेज हजारिकांनी पण केला होता. मी कौशल इनामदारांकडे जातो आणि वेळ मिळाल्यास मी पुन्हा पुण्याच्या मान्यवरांकडे जाईन. कौशल, एक प्रश्न यामध्ये पुन्हा एकदा, मी कलाकार म्हणून तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे या कार्यक्रमात. या वातावरणामध्ये यापुढे हा विषय सोडून द्या, तेज हजारिका, भूपेन हजारिका, भारतरत्न, पद्म पुरस्कार, या वातावरणामध्ये पुरस्कारांच्या भोवती तयार होत जाणाऱ्या राजकीय प्रतिमा पाहता तुमच्यासारख्या कलाकाराला यापुढे पुरस्कार स्वीकारायचे की नाहीत? आपण पुरस्कार घेतल्याने आपण त्या पक्षाशी बांधले जाऊ का, असं वाटायला लागलंय का? तुम्ही पुरस्कारांकडे कसं पाहता? मला वाटतं आता फक्त एक ट्विट केलं ना तरी लोक तुमच्याकडे नजरेने बघता की तुम्ही या पक्षाचे आहात का त्या पक्षाचे आहात. मुळात मी या देशाचा नागरिक आहे, माझं मत बदलू शकतं, ते 5 वर्षाला बदलू शकतं आणि ते बदललेलं मत
मी माझ्या मतदानाच्या पेटीमध्ये एक्झरसाइज करीन, बरं. हा विश्वास किंवा हा कॉन्फिडन्स हो. विशेषतः माध्यमातल्या कॉमेंट्री करणाऱ्या लोकांना उरलेला नाहीये. कदाचित तो राजकारण्यांना उरलेला असेल, ठीक आहे. पण ठीक आहे. बऱ्याचसा आता उदाहरणार्थ विश्वंभर चौधरी सर म्हणाले की हे पॉलिटिक्स आहे आणि आवळा देऊन त्यांनी- कोळा घेतला. तर हा काय आहे आता हे किती गांभीर्याने घ्यायचं हे आपण ठरवायचं. कारण कुठल्याही प्रदेशात म्हणजे समजा आंध्र प्रदेशमध्ये एखादा भारतरत्न दिला असता, तिथे पण हे बोलण्याची शक्यता आहेच. त्यामुळे हे आता किती गांभीर्याने घ्यायचं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ठीक आहे. मी रत्नाकर महाजनांकडे जातो. मला बेसिक मुद्दा कळला. महाजन सर, तुमची थोडक्यात कमेंट आणि त्यानंतर विश्वंभर चौधरींवरती एंड. बोला सर. मुळामध्ये लोकशाही प्रक्रियेतून निवडून दिलेलं सरकार हीच एक राजकीय प्रक्रिया आहे. एक्झॅक्टली, बरोबर. आणि सरकार ही एक राजकीय संस्था आहे. त्यामुळे या राजकीय संस्थेतर्फे घेतले जाणारे निर्णय, केले जाणारी कृती ही विविध स्तरांवर प्रतिक्रियांना, टीकेला आणि स्तुतीला पात्र असतेच. त्यामुळे यात राजकारण आहे, मग राजकारण नको असा भोळा भाबडा युक्तिवाद करण्यात काहीही अर्थ नाही. आता या बाबतीत एक प्रश्न नक्की उपस्थित होतो, तो असा की या सरकारच्या काळामध्ये एकूण 5 वर्ष पुरस्कार वितरित करण्यात आले. भूपेन हजारिकांचं निधन होऊन 5 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे, हे आपल्याला माहीत आहे. या परिस्थितीमध्ये या आधी म्हणजे 15 साली, 16 साली, 17 साली यांना मरणोत्तर का होईना पण हा पुरस्कार का दिला गेला नाही, हा प्रश्न जर विचारला गेला तर त्यावर निरुत्तर होण्यापलीकडे दुसरा मार्ग नाही. मुळामध्ये हा विषय जो आहे ती इट इज एनगल्फड इन पॉलिटिक्स. त्यामुळे त्याला त्याच्यापासून वेगळं काढणं हा केवळ भाबडेपणा किंवा कातडी बचावपणा आहे. बरं, अगदी थोडक्यात विश्वंभर चौधरी प्लीज. असं आहे की लॉयल्टी विथ नेशन ऑलवेज आणि लॉयल्टी विथ गव्हर्नमेंट ओनली व्हेन इट डिझर्व्स असं म्हणलं जातं. तेव्हा भारतीय नागरिक म्हणून जी निष्ठा आहे आपली ती देशाशी आहे, ती सरकारशी असण्याचं काही कारण नाही. सरकारशी मतभेद हा काही विद्रोह, राजद्रोह होऊ शकत नाही. आणि ही भाष्यकारांची जी मर्यादा आहे ती मला स्वतःची कॉमेंटेटर म्हणून चांगली माहिती आहे. आणि मला हे माहिती आहे की आय कॅनॉट अर्न वोट्स, म्हणजे मतं नाही मिळू शकत, पण मत बदलवण्यात, ओपिनियन बदलण्यात जर काही करता आलं तर तेवढीच माझी मर्यादित भूमिका आहे. त्यामुळे मला काही तिथे हार जीत आणि 5 वर्षाला मतदान बदलेल वगैरे हे ठीकच आहे, मी ते मान्यच करतो. आता फक्त लिगसीचा एक शेवटचा मुद्दा मला घ्यायचा होता, मुलाच्या लिगसीचा. तर जर भूपेन हजारिकांनी मृत्यूपत्र केलं नसेल आणि किंवा करून असं जर म्हणलं नसेल की माझ्या संबंधित पुरस्कार स्वीकारण्याचे अधिकार कोणाला आहेत किंवा नाही, तर ती लिगसी व्हॅलिडच ठरते, कायद्यानेच ती व्हॅलिड ठरते. तो त्यांचा मुलगा आहे आणि तो कायद्याने व्हॅलिड लिगसी असं मला वाटतं. नाही, हा मुद्दा एक वेगळ्या तांत्रिकतेचा मुद्दा ठरेल, कारण त्याच्यामध्ये सभ्यता आणि नैतिकतेचे मुद्दे आहेत विश्वंभरजी. कारण याच्यात मी हाही मुद्दा सांगितला होता की असे पुरस्कार जाहीर करतानाच त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं जातं की पुरस्कार जाहीर होणार आहेत. प्रणव मुखर्जींना सांगितलं जातं की तुम्हाला तुमच्या नंतरच्या राष्ट्रपतींकडनं, अशा व्यक्तींकडनं तुम्हाला पुरस्कार जाहीर होणार आहेत. असे अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये. चर्चेच्या शेवटी एक मात्र मुद्दा उपस्थित होतो जो विश्वंभर चौधरींनी मांडला होता. सरकारला कोणी बांधील नसतं, माणूस बांधील असतो तो देशाला, राज्यघटनेला आणि या सगळ्या भारताच्या राजकीय संस्कृतीला. पण हे एकदा मान्य केल्यानंतर मग असा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्याने लांगुल चलन झालं, त्याच्यामुळे वोट बँक मिळाली असं मांडण्याचं कारण आहे का? 2 वेगळी मतं आहेत, पण मतमतांतर स्वीकारण्यासाठीच तर चर्चा असते. ती घडवण्यासाठी आज या मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.